राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूरनं अवैध हॉटेल चालक आणि ढाब्यांवर केलेल्या धडक कारवाईत ढाबा चालक आणि मद्यपींना 4,67,000चा दंड ठोठावलाय। राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांनी केलेल्या धडक कारवाईत दिनांक 1 डिसेंबर ते 27 डिसेंबर 2024 या कालावधीत सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एकूण 187 गुन्हे दाखल करण्यात आले। या कालावधीत 24 वाहनांसह एकूण 76,66,038 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तसंच गेल्या 3 महिन्यात अवैध विनापरवाना मद्य पिण्यास परवानगी देणाऱ्या मातोश्री ढाबा, दुर्गा ढाबा होडगी रोड, जय भवानी ढाबा मंगळवेढा रोड, सावजी कोल्ड्रिंक्स कन्ना चौक, तसंच पंढरपूर कासेगाव येथील साईराजे, महाराजा ढाबा तारापूर तालुका माढा येथील राणा ढाबा, माळशिरस येथील सावनी ढाबा, शिवनेरी टाकळी सिकंदर तालुका मोहोळ, हॉटेल सायली भोगाव तालुका उत्तर सोलापूर, शुभम ढाबा सांगोला, राहुल गणपत जाधव यांचं राहतं घर भाळवणी तालुका पंढरपूर, श्रीराम कोल्ड्रिंक्स जोडभाईपेठ सोलापूर, जय भवानी ढाबा बेलाटी तालुका उत्तर सोलापूर, हॉटेल अपूर्वा ढाबा तुळजापूर रोड तळे हिप्परगा या 17 ढाब्यांवर कारवाई करून ब्रीथ ॲनालायझरचा वापर करून वैद्यकीय चाचणीनंतर 17 ढाबा मालक आणि 45 मद्यपी ग्राहकांना न्यायालयासमोर हजर केलं असता ढाबा मालकांना प्रत्येकी 25,000 रुपये तर मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 3,000 रुपये इतक्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली। एकूण 4,67,000 रुपयांचा दंड जमा करून घेण्यात आला। राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाच्या वतीने 1 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर माननीय अधीक्षक भाग्यश्री जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कारवाया सुरू आहेत। माहे डिसेंबरमध्ये विभागाच्या वतीने एकूण 190 गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये साधारणपणे 76,67,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने विशेषतः या महिन्यामध्ये विभागाच्या वतीने अवैध धाबे, कोल्ड्रिंक हाऊस, चायनीज गाड्या, मटण भाजनालय अशा ठिकाणी अवैधरित्या मद्य पिणारे ग्राहक आणि धाबा मालक यांच्यावर सातत्यानं कारवाया केलेल्या आहेत। अशा पद्धतीच्या एकूण 20 कारवाया विभागाच्या वतीने सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये केलेल्या असून त्यामध्ये 20 धाबा मालक आणि 57 मद्यपी ग्राहक यांच्यावर कारवाई केलेली आहे। सदर इस्मांना मान्य न्यायालयासमोर हजर केले असता त्यांच्याकडून प्रत्येकी धाबा मालकांना 25,000 रुपये प्रमाणे व मद्यपी ग्राहकांच्याकडून 3,000 रुपये प्रमाणे असा एकूण 4,67,000 इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे।